कसे टोकन आहेत बघूया. टोकन आहे बघा आता इथे. तर तुम्हाला ते दाखवते इथे असं 4-4, 5-5 दाणे घालायचे. आता बिट्टूला घेण्यासाठी आले इथे गावी. आता पोचले आमच्या इथे. आता बिट्टूची रिॲक्शन बघूया कशी होते. बिट्टू मला येऊ नको म्हणत होता तरी मी जबरदस्ती आले त्याला घेण्यासाठी, कारण का आता पुढच्या सोमवारपासून त्याचं स्कूल चालू होणार आहे. तर आता बिट्टूची रिॲक्शन नोटीस करायची आहे की त्याला माहीत नाही, त्याला नुसता टीव्ही पाहिजे, बाकी टीव्ही मिळाला की सगळं झालं त्याचं. बिट्टू मी आली, मी बिट्टूला घेऊन जाण्यासाठी आली. आता मी तुझ्या अंगावर मातीचं बोलत हे मार खायचं काय बघा, नुसतं कार्टून कार्टून कार्टून. गावी आल्यापासून कार्टून कार्टून कार्टून. बिट्टू पण आमचा कार्टूनच बनले. ए काय पण टाकू नको बिट्टीला. वरती मातीचे गोळे फेकतो ऋत्विक, हल्ला करतोय माझ्यावरती. त्याला आता एकच आठवडा राहिलाय. आता पुढच्या सोमवारी स्कूल स्टार्ट होणार आहे, पण त्याला काळजी नाही. आई मला सोडायला नाही. आईनं म्हणली मग मी कशासाठी आली आहे तू बघा. सती आल्याची टोकण्याचं कशाला, टोकली तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आता स्कूल चालू झालंय, आता जायचं कोल्हापूर. बॅक टू स्कूल, बॅक टू स्कूल. बघ ऋत्विकसाठी नवीन बॅग आणली आम्ही स्कूलसाठी, आणि तीच बॅग मी घेऊन आली. बघा इथे सिक्रेट कप्पा पण आहे. याच्यामध्ये काय आहे त्या कप्पा, म्हणजे बॅगेला घालण्यासाठी कवर पावसाळ्यात बॅग भिजू नये म्हणून, कळलं का. बघा इथे बॅग्स खाली ठेवू शकतो असं. ऋत्विकच्या पप्पाने ऋत्विकसाठी मस्तपैकी नवीन बॅग आणली. किती कप्पे आहेत बघा त्याला. आपण कप्पे मोजूया ना बिट्टू. 1, त्यानंतर इकडे आहे 2, 3, 4, आणि हे बाजूला हे 2 आहेत छोटे छोटे बॉटल ठेवण्यासाठी. आणि इथे खाली एक आहे. किती भज्जी आणली, कापशी मधून भज्जी घेऊन आली. राहायला आलाय आता 1.5-2 महिने झाले माझ्याच घरात राहतोय, आणि वरून मला म्हणते की तू कशाला आलेस इथे. बघा चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. बाबांना इथे कामाला लावलंय. बाबा झाडू मारतायत आणि इथे ऋत्विक आरामात टीव्ही बघत बसलाय. कसा पोरगा आहे बघा. म्हाताऱ्या माणसांकडून कामं करून घेतो. लाज वाटते की नाही तुला. स्वतः घर आहे माझं, माझ्या आई वडिलांचं घर आहे. तू आमच्या घरात आलास. कोण म्हटलं तुझं नाव लिहिलंय. हे आमचं घर आहे. कसा करतोय. मस्तपैकी सुंदरचं झाड आलंय, आणि ही पांढऱ्या फुलांचं झाड आहे बघा. किती सुंदर झाड आलंय. आंब्याचं बी तो आंब्याचं झाड बांधलेला नाही. हे तिला हात लावू नको. बघा कोळी आता उगत आल्यात आंब्यांच्या. ऋत्विकने खाऊन खाऊन आंबे असे कुंडीमध्ये घातलेत. आहे कढीपत्ता. कुठला, तिथे गवती चहा आहे बघा. इथे गवती चहा आहे. हे हळदीचं झाड आहे. हळदीचं आहे ना हे हळदीचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे आहे कढीपत्ता. इकडे काय झेंडूच्या फुलांचं झाड आहे. हे मिरचीचं झाड आहे मध्ये. पण लाल भाजी खूप फुटून आले ना इथे, भरपूर आले लाल भाजी. काय होईना झालंय ऋत्विकला. कशामुळे. काल मी वाकून शेतात टोकण्यात होतो. अर्धा 1-1 गुंठ आम्ही रान टोकण्यात होतो माहितीये का. लहानपणी म्हणजे आम्ही सुट्टीमध्ये यायचो ना गावी, त्यावेळेला आम्ही जायचो टोकण्याला. टोकण्यात होती मी ना. नाकाडा केला ते भुस्सा माहिती ते सगळं मी ना पेटवलंय, आणि माझी मदत झाली. कारण नाकाड्यामध्ये पूर्ण अखंड शेतमध्ये मी ना ते वडल्या मी ना. आणि आई नाकाडा म्हणजे काय. नाकाडा म्हणजे जे ट्रॅक्टर सळ्या सोडते माहितीये, मग ते सळ्याना नीट करतो टाकी पाणी सगळ्या सळ्यांमध्ये जाऊ शकते. पण आता कमी झालंय. आता वाजले आहेत 4:30, म्हणून आम्ही 4:30ला चाललो आता शेतामध्ये टोकण्यासाठी. तिथे सकाळपासून माणसं होती टोकण्याला, त्यामुळे आई म्हणाली तुम्ही संध्याकाळी निवांत या. सकाळपासून नाही, ते एक मोल्यांच्या यांनी बाईका आणल्या होत्या. मग मोल्यांचं शेत आधी टोकणार, मग आमचं शेतात याला टोकण्याला. असं आहे बघा. म्हणजे 10-12 माणसांचा असा ग्रुप आहे जो एकमेकांच्या शेतामध्ये टोकण्याला जातो. तर पहिलं त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये टोकणून घेतलं. त्यांचं टोकणून झाल्यानंतर सर्वजण 2-2:30-3च्या दरम्यान आमच्या शेतामध्ये आले टोकण्याला, आणि 6 वाजेपर्यंत टोकणून होतं. खूप जास्त जण आहेत, 8-1 जण असतील. 8-1 जण असतील ना बिट्टू. 8-1 जण जास्त आहेत, त्यामुळे होईल पटापट टोकणून. मग आता आम्ही बघायला चाललोय काय कसे टोकणतात ते, आणि
आम्ही पण थोडीशी मदत करू त्यांना टोकण्यासाठी. हे बघा, हे झाडाला किती सीताफळ लागलेत बघ. अरे वा, एक सीताफळ काढतोय, पाडलं रे तू. पडला, एक पडला. अरे तू कच्चा असणार बेटा, आणि तसं छोटा आहे. चला मीठ मसाला खायचं. हो, त्याला मीठ मसाला लावून खाऊ शकत आहे. काहीतरी असेल, गुड्डू जाऊ नको पुढे. बघा, ऋत्विकने एक सीताफळ पाडलं काठीने, आणि ते छोटस आहे बघा, छोटस सीताफळ आम्हाला मिळालेलं आहे. छोटं छोटं, पण ते कच्चं आहे आता सीताफळ. तरी वेगळेच चाळे करत राहते उगाच. ऐकत म्हणून ना, तिकडे बापू आहेत बघा. आमचं शेत आलं, हे माझ्या भावाचं घर आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं. आता त्यांनी गोठा वगैरे पण बांधलाय पाठीमागे, ते पण बघूया. बघा, हे शेत पूर्ण टोकणून झाले. आता तिथे औषध फवारतात जेणेकरून ते तण उठू नये म्हणून. आणि जी सगळी माणसं ती खालच्या म्हणजे शेतामध्ये गेले, टपण्यामध्ये टोकण्यासाठी. आणि ऋत्विक बघा तिथे पळतोय. बघा कसे टोकनतायत, बघूया किती पटापट टोकनतायत. लोकांना कसं माहित असते की एवढं जवळजवळ कसं टोकण्याचं. टोकनतोय बघा आता इथे. तर तुम्हाला ते दाखवते. इथे असं 4-4, 5-5 दाणे घालायचे. त्यानंतर पुढे असं एवढं असं करायचं, 4-4, 5-5 दाणे घालायचे. गाडी बंद करायची. मोबाईल तो बघा, मोबाईल साठी भांडणारा पोरगा. बेटे असं करू नये बेटा. आज आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे आमच्या गोट्याची. गोट बांधलाय. दरवाजा तर दाखव, तुमचा दरवाजा कसा आहे, बंद करताय. तू नको दाखव बिट्टू, तर आपल्याला असं आहे. स्लायडिंग आहे, म्हणजे फक्त ओढायचं. आणि हे नेट का लावलंय वरती असं, नीट लावले, मच्छर येऊ नये म्हणून. मच्छर येऊ नये नाही. आणि कधी कधी पाणी असं आत येतं. हा हा हा. असं पाणी आत येऊ नको, थोडंसं खाली येतं. त्यामुळे इथं जायला लागलं. आणि हे नको, चोर या नको. तिथे एखादा चोर असं पण येणारच की, नेट फाडून पण येऊ शकतात. नेट फाडून येऊ शकते, पण आमचं कुत्रा आहे ना. कुत्रं आहे, हा त्याने कुत्रं आणि ठेव. हिंड्या गेलं तर बघू. आणि हे की हे दाखव, हे स्पेशली कसं केले तुम्ही. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण हे चारा टाकायचा. हा, चारा टाकायचा. त्याच्यामध्ये आपण पाणी, चारा काही ठेवू शकतो, ज्यांना ते खायचं असते. बुट्ट्या पण ठेवू शकतो हा. त्याच्या. आणि इथं हे या साईडला का केलं, इकडे हे असं, या तिकडे साईडला कसं. काही जर मसरं राहिली तर इथं बांधता येतात. हे इथं कसं बांधताय ना मसरा. छोटी छोटी पिल्ला, हा छोटी बारकी बारकी पिल्ला असेल ती ना. मी सांगतोय हा, बघा. सांगा. इथं सगळं फुल आपला म्हणजे कसं टाकला, मला एवढाच द्या. चाळ पाणी घेऊन असं टाकला. इथं काही फुल असलं तर म्हणून इथून चाळ पाणी इझिली घालण्यासाठी एवढी जागा ठेवण्यात आली आहे. ओके, हा नवीन गोठा बांधला आता दादाने. मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुम्हाला, ते गोबर गॅस त्यांनी पाठीमागे गेलं तिकडे. आता त्यावेळेला गोठा बांधलेला नव्हता, आता हा गोठा बांधलाय स्पेशली गुरांसाठी. आता इथे ऑलरेडी आहे तिथे गाई. आणि तिकडेची इकडे का नाही बांधली मग. पूजा घालायची आहे, गोट्याची पण पूजा घालायला लागते का हो. ओ बाबा बाबा, मारते बिरते की काय. घाबरते मस्त. चांगलं झाले हो, चांगलं झालं. आता आईस पाईस खूप जास्त गुरंढोरं बसतील. बापून ना थोडस कमी करा की. नाही राहू दे, इथे बसते की कट्टीवर. आता ना 6:30 वाजलेत आणि ना पाऊस चालू झालाय. तर आता आम्ही थोडं टोकनलंय आणि टोकून आता आम्ही घरी चाललोय. बघा तिथे जमीन बघा किती ओली झाली, म्हणजे पाऊस पडतोय असं तुम्हाला वाटणार आहे की पाऊस आहे, पण पाऊस पडतोय. वातावरण खूप छान झालंय. आणि आता ना टोकनल्यानंतर पाऊस पाहिजेच असतो, तर आता पाऊस पडायला पाहिजे ना बाप्पा. मग आमचं जे आम्ही टोकनले सोयाबीन, भुईमुग ते उगवून येईल. आता व्हिडिओचा एंड करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा.